मध्य प्रदेश पॅटर्न आहे आणि राज्यात सुद्धा तशाच धर्तीवर पॅटर्न राबवला जाणार आहे आणि याच्यावर नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या तेही जाणून घेणार आहोत। पुण्यातून प्राची कुलकर्णी आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत, तर औरंगाबादमधून माधव सावरगावे आपल्यासोबत आहेत आणि नाशिकमधून अभिजित सोनवणे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी जाऊयात पुण्यामध्ये। प्राची, काय सांगाल? विधेयक मंजूर झालं आहे विधानसभेमध्ये आणि ते विधान परिषदेमध्ये सुद्धा ठेवलं जाणार आहे, मात्र याच्यावर आता जे ओबीसी समाज जो आहे त्यांचे नेते आहेत त्यांच्या नेमकं काय प्रतिक्रिया आहेत? आता महापालिकेतले सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आहेत। गेले अनेक दिवस महापालिका निवडणुकांचं काय होणार याची मुळात प्रश्न होताच। आता निवडणुका पुढे जाणार हे स्पष्ट झालेलं आहे। ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठीचा हा जो मुद्दा होता त्यासाठी हे पाऊल उचलले राज्य सरकारने। पण हाही प्रश्न आहे की निवडणुका नेमक्या कधी पुढे जाणार, किती पुढे जाणार आणि हे मुळात चॅलेंज होऊ शकतं। हा सगळा अंधकारमय असा प्रवास दिसतोय। खरं तर निवडणुका वेळेत घेणं हे राज्य सरकारचं परम कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे आणि ओबीसींचं आरक्षण टिकवण्याची सुद्धा जबाबदारी सर्वस्वी त्यांचीच होती। आणि आता वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स मध्ये ते पात्र ठरू शकले नाहीत। त्यांचा अभ्यास पूर्ण न करताच ते सुप्रीम कोर्टाच्या पुढे गेले आणि त्यामुळे सातत्याने तीनदा तोंडघशी पडलेलं हे सरकार आहे। आणि ओबीसींचा न्याय हक्क जो आहे, म्हणजे जो त्यांना घटनेने दिला आहे, जो न्याय त्यांना मिळाला पाहिजे, तो नाकारला गेलाय आणि त्यामुळे ह्या अशा पळवाटा हे राज्य सरकार काढतंय। सर्व पक्ष याला पाठिंबा आहे, कोणाचंच दुमत असायचं कारण नाही। ओबीसींना त्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। परंतु ते आता कधी होणार, कशा होणार हे सगळं अंधकारमय दिसतंय। कधी होणार हाच प्रश्न आहे। गेले अनेक महिने सातत्याने तयारी करतायत सगळेच नगरसेवक असतील, इच्छुक सगळे असतील, तर काय सांगाल? आता पुन्हा निवडणुका पुढे जाणार हे चॅलेंज होऊ शकतं, हे सगळे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले। मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारने 5 वर्षाच्या काळामध्ये कुठलाच एम्पिरिकल डेटा तयार न केल्यामुळं ही वेळ आपल्यावर आज उद्भवलेली आहे। तरी सुद्धा चला देर आहे दुरुस्त आहे। महाराष्ट्र शासनामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये हाऊसमध्ये आदरणीय अजितदादांनी सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये मी मध्य प्रदेशच्या धर्तीवरती एक विधेयक मांडतोय, त्या विधेयकानुसार ओबीसींना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे। सुप्रीम कोर्टाच्या एका निकालामुळे हा त्यांचा हक्क हिरावला जाण्याची शक्यता किंवा धोका निर्माण झाला होता। आज हे विधेयक सभागृहाच्या दोन्ही पटलावर ठेवलं जातंय। एका सभागृहामध्ये ते मंजूर झाले, दुसऱ्या सभागृहामध्ये काहीच वेळात होईल। महाराष्ट्रातली सर्वपक्षीय मंडळींनी, सर्वपक्षीय नेते मंडळींनी या ठिकाणी पुढाकार घेऊन हे जे म्हणतात की अंधकारमय झालेलं आहे सगळं, काहीच क्लॅरिटी नाहीये आणि सरकार अपयशी ठरलंय। अंधकारमय होऊ नये याकरता 5 वर्ष यांनी कुठलीच काळजी भाजपने घेतली नव्हती। परंतु महाविकास आघाडीची, विशेषतः अजितदादांची पहिल्या मिनिटापासून भूमिका होती की ओबीसीना त्यांचं आरक्षण राहायला पाहिजे, त्यांना हक्कापासून डावललं गेलं नाही पाहिजे आणि म्हणूनच आपण हे प्रयत्न करतोय। इलेक्शन पुढे झाले तरी त्यातनं काही तोटा होणार नाहीये, मात्र ओबीसींचा हक्क डावलला गेला। इलेक्शन पुढे गेलं तरी काही तोटा होणार नाही हे म्हणता, हे पटतंय? हे लोकशाही मार्गाचं उत्तर नाहीये। इलेक्शन वेळेवरच झाल्या पाहिजेत आणि त्या ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होता कामा नयेत अशीच भूमिका आहे। आणि याची तयारी राज्य सरकारने 1 वर्ष 2 वर्ष अगोदर चालू केली पाहिजे, कारण हा काय एम्पिरिकल डेटाचा विषय काल परवा आलेला नाहीये। तर याच्यात जो काही राज्य मागासवर्ग आयोग निर्माण करणे, त्या मागासवर्ग आयोगाला स्टाफ देणे, त्या मागासवर्गाला निधी देणे, त्यांचे अधिकार, त्यांच्या कक्षा वाढवणे, हे सगळं काही राज्य सरकारने गेल्या 3 वर्षात 2 वर्षात केलं नाही आणि कायम कुठलं तरी फुटकळ कागदपत्र घेऊन, डॉक्युमेंट घेऊन सुप्रीम कोर्टापुढे गेले आणि सरकार कमी पडलं असं हे म्हणताना दिसत आहेत। पण मुद्दा हा आहे की सगळ्या इच्छुकांनी तयारी सुरू केलेली होती। निवडणुका कधी होणार याचा संभ्रम जरी असला, प्रभाग रचनेचा प्रश्न जरी असला, तरी सुद्धा आरक्षण हवं असं जरी भूमिका मांडली जात असली तरी सुद्धा आता प्रत्येकाच्या मनामध्ये शंका आहे की निवडणुका कधी पार पडणार, किती पुढे जाणार आणि या सगळ्याचं काय होणार। निश्चितच प्राची, या सगळ्याचं काय होणार हा प्रश्न आहे, मात्र विरोधक आणि सत्ताधारी आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। आता जाऊयात औरंगाबादमध्ये माधव सावरगावे यांच्याकडे। माधव, मध्य प्रदेशच्या पार्श्वभूमीवर, धर्तीवर हा कायदा इथं आणला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये, तिथले जे नेते आहेत किंवा विरोधक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे औरंगाबादमधले?
फरार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्याकडून याचं स्वागत केलं जात आहे, पण विरोधकांच्या मते ही ओबीसी समाजाची फसवणूक आहे, फरफट आहे, असंही आता त्यांच्याकडून आरोप केला जात आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे निवडणुका पुढे पुढे ढकलून ही सगळी प्रशासकीय यंत्रणा आपल्या ताब्यात घ्यायची आणि सगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये आपली जी वाटेल तसं करायचं. मंजूर झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात औरंगाबादमध्ये माधव सावरगावे यांच्याकडे. त्यांच्यासोबत काही नेते आहेत, स्थानिक नेते आहेत, त्यांचं याच्यावर काय नेमकं म्हणणं आहे तेही पाहूयात. माधव, मध्य प्रदेश पॅटर्नच्या धर्तीवर दोन्ही विधेयकं आता महाराष्ट्रामध्ये मंजूर झाल्याचं सांगितलेलं आहे. तिकडच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याच्यावर? फरा, ओबीसीचे नेते संजय केणेकर आहेत, ते मराठवाडा म्हाडाचे सभापती आहेत. काय सांगाल, आता तुम्हाला कळालेलं आहे की सभागृहात एकतर ओबीसीच्या विधेयकासंदर्भात मांडलं गेलं आहे, त्याचबरोबर इलेक्शनच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारनं विधेयक मांडलेलं आहे. काय तुमचं म्हणणं आहे? महाविकास आघाडी हे सरकार गोंधळलेलं सरकार आहे, रजाकारांपेक्षा कपटी सरकार आहे. यांनी महात्मा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन बहुजन जनतेला खऱ्या अर्थानं राजकीय त्यांचं आरक्षण उद्ध्वस्त केलं आणि बहुजन जनतेला दिशाहीन केलं. हे पाप या महाविकास आघाडी सरकारने केलं. त्यामुळं बहुजनांचा आत्मसन्मान जर टिकवायचा असेल तर छगन भुजबळांसारख्या बहुजन नेत्याने आणि वडट्टीवारांसारख्याने बहुजनाचा उदो करणाऱ्या पहिले राजीनामा द्यावा आणि मगच या बाबतीत निर्णय घ्यावा. समाजाबद्दल आता बोलू नये. ओबीसीच्या आरक्षणाचं विधेयक मांडल्यानंतर तातडीनं ओबीसीना आरक्षण मिळेल असं तुम्हाला वाटतं का? आणि या सरकारची भूमिकेबद्दल तुमचं काय मत? हे सरकार पूर्ण दिशाभूल करू लागलं. एकीकडं ओबीसींचा राजकीय आरक्षण उद्ध्वस्त करून त्यांचा गळा कापण्याचं काम ओबीसीच्या समाजाचं केलं. दुसरीकडं जे स्थानिक स्वराज्य आहे, ज्या लोकशाहीला बळ देण्याचं काम करतं, त्यांच्या निवडणुका लांब इम्पेरियल डाटा जमा करण्याच्या निमित्तानं त्यांच्या निवडणुका लांबणीवर न्यायचं, म्हणजे यांना निवडून येण्याची परिस्थिती नसल्यामुळे यांनी जे निर्णय घेतले त्यांना अंगलट आलेले आहे. परंतु या सर्व गोंधळात त्यांनी ओबीसी समाजाला खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाचा अपघात केला. आणि अपघात आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ते पण आहेत. डॉक्टर राम बुधवंत, तुम्ही काय सांगाल की दोन्ही विधेयकांसंदर्भात? मुळामध्ये राज्य सरकारला उशिरा आलेलं शहाणपण आहे. म्हणजे हे जर 2.5-3 वर्षापूर्वी जर यांना सुचलं असतं तर ओबीसीची राजकीय हत्या झाली नसती. आज यांच्या कंप्लेट डोक्यामध्ये की महाराष्ट्रात 400-450 जाती समुदायामधील जे राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांचं ओबीसीचं खच्चीकरण करायचं, निवडणुका घ्यायच्या नाही आणि बिना निवडणुकीचा प्रशासक बसवायचा आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा, या दृष्टिकोनातून राज्य सरकारने केलेली खिळी आहे. यांना स्टेप बाय स्टेप राजकीय आरक्षण संपवण्यासाठी केलेलं आहे. आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस, पंकजाताई मुंडे वेळोवेळी सभागृहामध्ये आणि जनतेमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीने भूमिका मांडली. या भूमिकेमुळे आणि भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे आणि राज्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात राजकीय प्रक्षोभ निर्माण झाला त्यामुळे त्यांना आज हा कायदा पारित करावा लागला. सुप्रीम कोर्टानं सुद्धा यांना वेळोवेळी वेळ दिला होता, सूचना केल्या होत्या की हे तुम्ही जे करताय ते चुकीचं करता. इम्पिरिकल डेटा मागितला होता. जे स्वयंघोषित ओबीसीचे नेते म्हणून सरकारची बाजू घेऊन सांगतात आणि मंत्र्यांना चुकीचं फिडिंग करतात, कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही, त्यामुळे ओबीसीचं आरक्षण गेलं. ह्या जर वेळोवेळी योग्य चर्चा झाल्या असत्या, अभ्यासपूर्ण इम्पिरिकल डाटा निर्माण झाला असता तर विषय लवकर संपला असता आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण पुनर्बहाल झालं असतं आणि निवडणुका लागल्या असत्या. बरोबर, ही भूमिका सध्या व्यक्त केली जाते. आता बघूयात की हळूहळू या संदर्भातला एक प्रक्षोभ आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून याचं स्वागत सुद्धा केलं जाते. निश्चितच माधव, एकीकडे स्वागत केलं जाते तर दुसरीकडे सरकारला उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे, अशी ही प्रतिक्रिया येताना दिसते. दरम्यान नाशिकमध्ये जाऊयात. अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडे. अभिजित, काय सांगाल, मध्य प्रदेश पॅटर्नच्या धर्तीवर हे जे विधेयक आहे ते मंजूर झालेले आहेत, याच्यामुळे राज्य सरकारला वेळ मिळणार आहे, याच्यावर नाशिकमधल्या नेत्यांचं काय म्हणणं आहे? फरा, खरं तर केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे 27% आरक्षण गेलंय ते वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून ही शक्कल लढवण्यात आलेली. त्यामुळे आता याचे परिणाम नेमके काय होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहे, त्या प्रभाग रचना असेल, वार्ड रचना असेल, याच्यावर देखील या विधेयकामुळे कितपत फरक पडतो हे देखील पाहावं लागणार आहे. आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आहे. ताई, काय सांगाल, आज जे विधेयक मांडण्यात आलेले आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील, सरकारला वेळ मिळेल 3 महिने इम्पेरिकल डेटा गोळा करायला,
आपल्याला काय वाटतं? आणि सरकारची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसींचं 27% राजकीय आरक्षण हे तसंच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारने ही भूमिका घेतली, हे विधेयक पारित केलेलं आहे आणि ओबीसींना त्यांच्या न्याय हक्कापासून कोणी वंचित राहू नयेत त्यासाठी हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. परंतु आपण ही सगळी लढाई इतकी सोपी नाही. आपण बघितलं की लोकशाही हा गाभा आहे घटनेचा आणि त्यानुसार 5 वर्षाचा कार्यकाळ, निवडणुका विहित मुदतीमध्ये होणं, राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार या सगळ्यांचा विचार करता खूप मोठी कसरत सरकारला करावी लागणार आहे. पण आमची भूमिका स्पष्ट आहे. एम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि त्या अवधीमध्ये जर या निवडणुका पुढे गेल्या, निवडणूक आयोगाने ते मान्य केलं, राज्यपाल महोदयांनी या विधेयकावरती स्वाक्षरी केली, निवडणूक आयोगाने हे सगळं मान्य केलं तर हा मार्ग सुकर होईल. परंतु न्यायालयीन लढाई आहे, अनेक पुढे दिव्यातून जावं लागणार आहे. परंतु जर योग्य प्रकारे हे विधेयक पुढे गेलं तर ओबीसींना त्यांच्या विधेयक पुढे गेलं तरी निवडणुका किती महिने पुढे ढकलल्या जातील हे सुद्धा नेमकं सांगता येणार नाही. 2 महिने राज्य सरकारला हा डेटा गोळा करायला लागेल आणि त्या दृष्टीने मग हे पुढे प्रभाग रचना आणि पुढे निवडणुका जाहीर होतील. परंतु एकच यामध्ये मला शंका अशी वाटते की परत कोणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण व्हायला, म्हणजे त्याच कालावधीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत असं काही जर पुढे एक मागणी आली तर मला असं वाटतं की अजून सर्वोच्च न्यायालयाचा पण निर्णयाचा विचार करावा लागेल. आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत दिलीप दातीर. काय सांगाल, ओबीसी आरक्षणाच्या साठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी खरं तर हे विधेयक आणलं गेलं आहे आणि 2 ते 3 महिन्याचा कालावधी सरकारला मिळेल, त्यामुळे महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. मुळात खरं तर ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे यात काही दुमत असायचं कारण नाही. मात्र ज्या पद्धतीने गेल्या 2-2.5 वर्षे सरकार करत तरी काय होतं आणि आता आहे निवडणुकीच्या तोंडावरती जेव्हा निवडणूक आयोगाने प्रभाग रचना डिक्लेअर केल्या, त्याच्यानंतर सूचना हरकती झाल्या, त्याच्यावरती आता अंतिम टप्प्यात असताना पुन्हा एकदा परत हे अधिकार सरकारकडे घेतले, ज्या पद्धतीने विधेयक मांडले, म्हणजे राज्याचा विषय घेतला तर राज्यात नेमकं सत्ताधारी पक्षांमध्ये काय चाललंय, सत्ताधारी विरोधक याच्यात कोण सत्तेत कोण विरोधक हेच कळायला मार्ग नाही. अशा पद्धतीने मुळात सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम झालेला आहे आणि ही जी पद्धत आहे, खरं तर तुम्ही जर सर्वांना वाटतं ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे, दिलं पाहिजे, मग विरोध का करताय? कोणाचा विरोध असायचं कारण नाही. बसा ना केंद्राने आणि सरकारने. मुळात हा विषय जर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे तर दोघांनी एकत्र बसून ते बाजू मांडा ना, सत्ताधारी आणि विरोधक. का तुम्ही नाशिककरांना, राज्यातील जनतेला तुम्ही वेटीस धरताय? ज्या पद्धतीने निवडणुका पुढे जाणार, पुढे नव्याने प्रभाग रचना, म्हणजे हा खर्च कोण करणार? एकीकडे करोनाच्या महामारीमुळे तमाम देशाचं नाही नव्हे तर जगाच्या नागरिकांचं कंबरडं मोडलंय आणि याच्यात पुन्हा एकदा नव्याने प्रभाग रचना करा, सर्व नव्याने करा, म्हणजे जो काही खर्च होईल त्याच्यात तो खर्च कोणाकडून घेणार? तोही पुन्हा सर्वसामान्यांच्या माथी लावणार का? खर्चाचा देखील मुद्दा आहे. पण ताई, याच्यामुळे आता अनेक इच्छुकांनी तयारी केलेली होती, प्रभाग रचना जाहीर झालेल्या होत्या, हरकती घेतल्या गेल्या, हे सगळं झालं होतं. आता पुन्हा एकदा जर प्रभाग रचना बदलली, वार्ड रचना बदलली तर तो सुद्धा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित. नाही, इच्छुकांचा मूड ऑफ होणं वगैरे हा विषय नाहीये. उपेक्षित घटकांना त्यांचा न्याय मिळणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ओबीसींचं आरक्षण कारण नसताना, म्हणजे केंद्र सरकारची आडमुठी भूमिका, भारतीय जनता पक्ष हे आरक्षण विरोधी आहे आणि त्यामुळे कुठेतरी केंद्राने इम्पेरिकल डाटा देण्यासाठी असमर्थता दर्शवली, त्याच्यामध्ये खूप कालाव्यत्यय झाला आणि त्यामुळे हे सगळं प्रश्न निर्माण झाले. आपण पाहतोय खरं तर आता हे विधेयक विधान परिषदेमध्ये सादर करण्यात येईल, त्यानंतर राज्यपालांकडे देखील सहीसाठी जाईल. त्यामुळे आता या विधेयकावर नेमक्या पुढे काय काय घडामोडी घडतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं. निश्चितच अभिजित, एकंदरीतच हे विधेयक पास झालेलं आहे, मात्र पुढे नेमकं काय होणार, पुढे ही दिव्य आहे आणि ते सरकार पार करणार का ते पाहावं लागेल. प्राची कुलकर्णी, माधव सावरगावे औरंगाबादमधून आणि नाशिकमधून अभिजित सोनवणे हे आपल्यासोबत होते. तुमच्या तिघांचेही धन्यवाद. तर ज्याच्यासाठी हे विधेयक पास झालेलं आहे, मंजूर करण्यात आला आहे, तो हेतू कधीपर्यंत साध्य होणार आणि जो वेळ राज्य सरकारला मिळणार आहे त्याचा फायदा राज्य सरकार नेमका कशा पद्धतीनं करून घेणार, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.